आपले हातपाय मोडण्यापासून अनेकांना जीवितास धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। अनेक शालेय विद्यार्थ्यांना ये जा करण्याकरता अडचण निर्माण झाली आहे आणि वनमुर्गी गाव हे लेफ्टनंट कर्नल शहीद पुजारी यांचं गाव आहे। आमदार सुभाष देशमुखांना माझी विनंती असेल, तुम्ही स्वतः येऊन त्या ठिकाणी पाहणी करून वनमुर्गी येथील नवीन वसाहत वनमुर्गीमधील ही 100 कुटुंबियाची माणसं आज या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून नवीन वसाहत वनमुर्गी या ठिकाणी राहायला आहेत। परंतु त्या वसाहतीकरता रस्ता नसल्या कारणाने अनेक लोकांना आपले हातपाय मोडण्यापासून अनेकांना जीवितास धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। अनेक शालेय विद्यार्थ्यांना ये जा करण्याकरता अडचण निर्माण झालेली आहे। दैनंदिन देखील जे त्यांचं किराणा असेल, बाकी काही भाजीपाला असेल, या गोष्टीकरता रस्ता नसल्या कारणाने अनंत अडचणीचा सामना हे वनमुर्गी वसाहत येथील नागरिकांना होत आहे। आज प्रशासनाला आम्ही किसान सभेच्या वतीनं निवेदनाद्वारे त्यांना निवेदन दिलेलं आहोत की तात्काळ तुम्ही रस्ता आणि त्या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध करून द्या। विशेष बाब म्हणजे त्या वनमुर्गी नवीन वसाहतीमधील एक स्पेशल फोर्सचे कमांडो जे आहेत पुजारी म्हणून, ते नरेंद्रभाई मोदी देशाचे पंतप्रधान यांच्या सिक्युरिटीमध्ये ते उपलब्ध आहेत आणि नरसवंडे तर त्यांच्या कुटुंबियाला या ठिकाणी येण्या जाण्याकरता रस्ता नाही आहे आणि वनमुर्गी गाव हे लेफ्टनंट कर्नल शहीद पुजारी यांचं गाव आहे। तर या सगळ्या बाबीची प्रशासनानं दखल घ्यावी। या तालुक्याचे आमदार साहेबांनी अनेक रस्ते माझ्या मताने माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यामध्ये एखादेखील रस्ता असा आमदार साहेबांनी सोडला नाही की तिथं निधी गेलेला नाही आहे। अत्यंत सुंदर काम आमदार साहेबांचं झालेलं आहे। परंतु आमदार सुभाष देशमुखांना माझी विनंती असेल, तुम्ही स्वतः येऊन त्या ठिकाणी पाहणी करून तात्काळ त्या वनमुर्गी नवीन वसाहतीमधील लोकांना कशा पद्धतीनं 10-15 दिवसाच्या आत आपल्याला रस्ता उपलब्ध करता येईल, त्याचं नियोजन करता येईल, याची पाहणी आमदार साहेबांनी करावी अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो। आणि या निवेदनाच्या द्वारे 8 ते 15 दिवसामध्ये जर यांचं काम झालं नाही तर ही सर्व लोक कुटुंब घेऊन याच तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही इथंच महामुक्काम मोर्चा घेऊ। ज्यावेळी रस्ता आमचा बनल त्याच वेळी घरी ही लोक जातील असा निर्वाणीचा इशारा किसान सभेच्या माध्यमातून आज या ठिकाणाहून मी देत आहे।